तर मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात अभाविप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अभाविपचं हे जोरदार आंदोलन सध्या या विद्यापीठाबाहेर पाहायला मिळतंय। तर यावेळी मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन या सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी अभाविपनं घेतलेली आहे। अभाविपनं मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात हे आंदोलन पुकारलेले विद्यापीठाबाहेर बसत या अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी ही केली जाते। त्यामुळे विद्यापीठ प्रशासन या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर अभाविपचं पुण्यामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले, विद्यापीठ प्रशासनानं या सगळ्या संदर्भातली अद्याप दखल घेतली आहे का? अद्यापही कोणती दखल विद्यापीठ प्रशासन असेल ते COP प्रशासन असेल त्यांनी घेतलेली नाही आहे। कुलगुरू यांनी खाली येऊन चर्चा करावी अशी त्यांची थेट मागणी आहे, परंतु कोणतेही कॉलेजच्या प्रशासनाचे प्रोफेसर किंवा ते कुलगुरू या ठिकाणी त्यांच्याबरोबर चर्चेला आलेले नाही आहेत। पाहायला गेलं तर भर पावसात यांचं आंदोलन सुरू आहे। अनामितता शुल्कवाढी विरोधात हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहे। 50 ते 60 हजारापर्यंत यांची शुल्कवाढ वर्षभरात झाली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि जे शुल्क घेतलं जात आहे त्याची जे फॅसिलिटीज आहेत ते देखील व्यवस्थित दिली जात नाही असा देखील त्यांचा आरोप आहे। काही विद्यार्थ्यांसोबत आपण बोलूया। ताई, काय सांगशील, आता तू कुठल्या इयरला आहेस आणि किती शुल्कवाढ झाली? मी 4th इयरला आहे आणि आपण जर बघितलं तर विद्यापीठाला फक्त 10% फी वाढवण्याची FRAच्या अंतर्गत त्यांना तसा नियम आहे। आणि तरी पण आपण बघू शकतो हे अगोदर 90,000वरनं 1,71,000पर्यंत विद्यार्थ्यांची फी वाढवली आहे। तसं बघितलं तर जवळपास दुपटीने फी वाढवली गेलेली आहे। आणि आपण बघू शकतो दरवर्षी विद्यार्थी दुर्बल भागातून ह्या दुष्काळी भागातून इथं शिकायला येतात आणि इकडे येऊन त्यांना आर्थिक अन्यायाला सामोरं जावं लागतं। आपण महाविद्यालयाला प्रश्नापर्यंत कोणताही विद्यार्थीचे म्हणजे कुलगुरू असतील, त्यांचे कॉलेजचे प्रशासक असतील, हे तुमच्याबरोबर बोलण्यासाठी आलेले नाहीयेत? तुम्ही पावसात आंदोलन नाही, अजून कोणी सुद्धा नाही आलं। आणि याआधी पण आम्ही 2दा निवेदन दिलं होतं, 3दा त्यांच्यासोबत चर्चा पण झाली आणि 3ही वेळेला त्यांनी दखल नाही घेतली। त्यामुळे नाईलाजाने आता हे आंदोलन करावं लागतंय। तुम्ही आधी पत्र व्यवहार केला होता असं तुम्ही म्हणताय? 3दा त्यांच्यासोबत डिस्कशन झालंय, 2दा त्यांना निवेदन आणि स्मरणपत्र देण्यात आलंय। त्यामध्ये हेच सांगण्यात आलंय की काय तुम्ही कशासाठी फीस घेताय, ॲटलिस्ट ते तुम्ही डिस्क्लोज करा, कशामध्ये वाढ करताय ते डिस्क्लोज केल्यानंतर ॲटलिस्ट स्टुडंट्सला समजेल ही गोष्ट किंवा त्यात आपण आता काय करू शकतो पुढच्या वर्षासाठी किंवा या वर्षासाठी। तर ते पण ते डिस्कशन करायला तयार नाही आहेत आणि काय उत्तर द्यायला पण तयार नाही आहेत। बरं, पण तुम्हाला जी फी घेत आहेत तुमच्याकडनं त्याची फॅसिलिटी पण दिली जात नाही असा आरोप तुम्ही करता? कुठे दिली जाते? मेस असेल, कॅन्टीन असेल, तिथली फूड क्वालिटी फक्त कमीत होत चालली आहे, प्राइसेस वाढत चालले आहेत। आता आम्ही बघतोय की बॉईज हॉस्टेलमध्ये कितीतरी लॅपटॉप चोरीला गेले, जे सिक्युरिटी कॅमेरा बोलले होते की येणार आहेत ते पण आले नाही आहेत। तर फक्त जे फीज वाढतोय त्याचं काही येत नाही आहे स्टुडंट्सला। आणखीन काही विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर बोलणार आहोत। दादा, काय सांगशील, अद्यापही कोणतंही प्रशासन तुमच्याबरोबर बोलण्यासाठी आले? जोपर्यंत स्वतः कुलगुरू सर या ठिकाणी येऊन आमचं लेखी मागण्यांचं निवेदन स्वीकारून आम्हाला लेखी मागण्यांचं आश्वासन देत नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषदेच्या वतीनं ऊन वारा पाऊस याची कशाही तमा न बाळगता इथंच अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाईल। आमची एकच प्रमुख अजूनही मागणी आहे की जी आम्ही जोपर्यंत कुलगुरू सर येत नाही तोपर्यंत इथं बसायला तयार आहे। कुलगुरू आलेत का? कुलगुरू सर कदाचित वर आलेले असतील, आम्हाला याची कल्पना नाहीये, परंतु जे प्रशासनाच्या वतीने आम्हाला सांगण्यात येते की वेळोवेळी की आम्ही काही जणांनी प्रतिनिधी मंडळांनी वर जावं, परंतु आम्ही कुठलाही प्रतिनिधी मंडळ वर जाणार नाहीत। आम्ही 2 महिन्यांचा पुरेसा वेळ विद्यापीठाला दिला होता, त्यावेळेस सकारात्मक चर्चा झाली नाही। तुम्ही 3 वेळा पत्र व्यवहार केले असं तुम्ही म्हणताय, काय म्हणलं होतं त्या पत्र व्यवहारामध्ये? दरवेळेस आम्हाला हेच सांगण्यात आलं की 60च प्राध्यापकांचा पगार आम्ही आमच्या शुल्कातून करू, विद्यापीठाकडून येतो, आम्हाला शासनाकडून येतो, बाकी सगळ्या प्राध्यापकांचा पगार आम्हाला विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून करायला लागतो, जे की अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे जर उद्या यांनी प्राध्यापकांची संख्या जर वाढवली, प्राध्यापक भरती केली तर अजून हे शुल्क वाढवणार का? म्हणजे विद्यार्थ्यांवर दिवसेंदिवस अशा बोजा वाढत जाणार का? विद्यार्थ्यांना आर्थिक याच्यामध्ये ताण पडणार का? हा प्रश्न कुठेतरी उद्भवतो। त्याच पद्धतीने जर 60च प्राध्यापकांचा जर पगार हे शासन विद्यापीठ करू शकत असेल तर अधिक प्राध्यापकांचा पगार शासनाने करावा, यासाठी विद्यापीठ काही फॉलोअप घेत नाही का? विद्यापीठ शासनाला अनुदान मागत नाही का? विद्यापीठाचा हा कुठेतरी निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फी मधनं प्राध्यापकांचा, तिथल्या प्रोफेसरांचा पगार
केला जातो, त्यामुळे हे शुल्कवाढ केली शुल्कवाढ जाते केली- असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं. बरोबर आहे. 60च मुला प्राध्यापकांचा जर पगार विद्यापीठ करत असेल तर उर्वरित प्राध्यापकांचा पगार देखील शासनाकडे त्यांनी मागावा, अनुदान मागावं. हा विद्यापीठाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांवर ह्याचा अतिरिक्त भार का दिला जातोय हा आमचा सवाल आहे. अजपचं उत्तर या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. तुमच्या जे फी येते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची फी येते त्याच्या 60 प्राध्यापकांचा पगार निश्चित ह्या विद्यापीठाला दिला जातो आणि या प्राध्यापकांना दिला जातो, त्यामुळे ही दरवेळेस शुल्कवाढ आम्हाला निश्चित करावी आदित्य, त्यामुळे एकंदरीतच या विद्यार्थ्यांच्या जे फी येते त्यामधूनच शिक्षकांचा पगार केला जातो असं कुठेतरी विद्यापीठ प्रशासन म्हणतंय. या संदर्भात आता पुढे काय